चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त अनोखी राजकीय परिपक्वता नजरेस पडली। बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमदार संजय देरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी विविध पक्षाचे नेते मंचावर उपस्थित होते। या सर्वांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणी जागवल्या। काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार विजय वडेट्टीवार मात्र जिल्ह्यात असूनही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते। यावर नाना पटोले यांनी हा राजकीय कार्यक्रम नव्हे असे म्हणत वेळ मारून नेली, तर स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना स्पष्ट विचारले होते, मात्र वडेट्टीवार यांचा दुबई दौरा असल्याने ते निमंत्रित नव्हते असे स्पष्ट केले। हे चित्र या ठिकाणी आहे, सगळ्या पक्षीय लोक या ठिकाणी पाहिलेले आहे। त्यामुळे बाळूभाऊ मित्र परिवारांनी जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता, एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला राजकीय गालबोट लावू नका असं माझा तुम्हाला सल्ला आहे। नाही, पण पक्षाचा एक ज्येष्ठ नेता जिल्ह्यात असून येत नाही अशा कार्यक्रमाला त्या ठिकाणी राजकारण केलं जाते। मला हे काही पक्षाचा कार्यक्रम नव्हता, बाळूभाऊ मित्र परिवाराने केलेला कार्यक्रम होता, त्यामुळे याला राजकीय वळण देऊ नका एवढाच माझा सल्ला आहे। याच्या कार्यक्रमात पत्रिकेत जे पाहुणे होते त्यांच्याशी वैयक्तिक आम्ही बोललो की तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असाल तरच आम्ही पत्रिकेत नाव टाकू। या संदर्भात विजूभाऊला देखील फोन केला, त्यांनी सांगितलं की मी या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही, कारण मी इथं नाहीये, मी बाहेर जाणार आहे, म्हणून त्यांचं नाव या पत्रिकेत टाकलं नाही। बाकी सगळे जे काही आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे ज्यांचे नाव टाकले ते उपस्थित राहणार होते, म्हणून सगळ्यांचे नाव टाकले। आणि विजूभाऊ हे या जिल्ह्याचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना डावलण्याचा किंवा असा कुठलाही उद्देश आमचा अजिबात नव्हता। त्यांच्याशी वैयक्तिक बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी हजरच राहू शकत नाही, त्याच्यामुळे नाव टाकायचा प्रश्नच येत नाही। पण ते जिल्ह्यातच होते दिवसभर आणि संध्याकाळी नागपूरला गेले। नाही, पण त्यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांनी सांगितलं की 30 तारखेला मी हजर नाही आहे। माझा भाऊ प्रवीण काकडे हा स्वतः फोन लावून त्यांच्याशी बोलला, त्याच्यानंतर मी पण त्यांना फोन केला आणि हेही विचारलं की तुम्ही राज्यात आहे की आउट ऑफ स्टेशन आहे, तर त्यांनी सांगितलं की मी इथं नाहीच आहे, मी बाहेर जाणार आहे। पण जिल्ह्यात असूनही ते आले नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही।